मुझे बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज का खिताब लिया है। सेकंड गेम पॉइंट के ऊपर से 1 बॉल 8 से 4। मैचों में मोपरे ने टॉस जीतकर पहले बैटिंग सिलेक्ट की थी और सामने वाले टीम को हराया था, लेकिन ये डूबते सूरज के सामने टॉस जीतकर पहली मर्तबा सेक्शन को सिलेक्ट किया है। देखना पहली 2 गेंदों पे 10 रन पनिश किया है चैतन्य पाटिल ने। एक ओवर इख्तिताम अगर होता है, एक ओवर अगर खत्म होता है तो पुरानी गेंद दी जाएगी, तब तक पहले ओवर में नई गेंद दी जाएगी। हमारे स्टेडियम में द लेजेंड क्रिकेटर अल्ताफ काजी इस मैच को देखते हुए, एक क्वार्टर फाइनल मैच, और उनकी टीम है एफजे बिल्डर, खुश होते होंगे। आहिस्ता आहिस्ता 2 में 10 बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास किया था, लेकिन खुल के शॉट नहीं किया, बल्ले का एज लगा, गेंद नीचे रही। मिडाउन से खिलाड़ी भागते हुए आ गेंद को फील्ड किया। स्कोर में कोई इजाफा नहीं, स्कोर अभी भी 10 रन। 4 ओवर्स के मैच में तकरीबन उन्होंने मालूम है मसला को कि 4 ओवर में 60 का टारगेट टफ होगा मोपरे के लिए, जैसे फंसाया था वालवटी को उन्होंने। अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट, स्कोर लेग के ऊपर से 6। सॉरी हिट से 4। इस 4 के साथ स्कोर पहुंचा एफजे बिल्डर मसला 14 पे। अच्छी गेंद, तेज तरार की गेंद थी, फुल टॉस छड़ में डाला था। पहले ही सोचा समझा हुआ शॉट खेल रहे थे चैतन्य पाटिल कि स्विच हिट करना है मुझे, लेकिन गेंद इतनी तेज की जाके पैट पे टकराई। लेग बाय के रूप में एक अंपायर का इशारा। इस 1 के साथ एफजे बिल्डर मसला 15 पे। पहली मर्तबा नदीम धार एक रन स्ट्राइक। इस मैच के पहले का मैन ऑफ द मैच 10 गेंदों में 40 नॉट आउट, 1 मैन शो था मसला की तरफ से। पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, लेकिन सार पैट पे टकरा कर विकेट कीपर को चकमाते हुए थर्ड मैन बाउंड्री की तरफ लेग बाय के रूप में सीधे 4। After completion of first over, score is 18 without loss. 1 ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा है एफजे बिल्डर्स मसला का 18 बिना कोई नुकसान के। फील्डिंग में कुछ परिवर्तन, सॉरी 19 रन। आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर स्कोर इज 19। अगर इन केस अल्लाह न करे कि अगर बारिश आती है इन केस, तो जहां मैच रुकेगा वहां से ही स्टार्ट होगा। फुल लेन की गेंद थी, रेस्पेक्ट दिया, इज्जत दी गेंद को चैतन्य पाटिल ने। धीरे से खेला कवर की जानिब, अच्छी फील्डिंग वहां पे। 1 रन मिला बल्लेबाज को। इस 1 के साथ
मसला एफजे बिल्डर्स 20 पे पहुंची है। दर्शन, नदीम को शॉट है, गेंद हवा में भी है लेकिन नो मैंस लैंड। चांस था नदीम का। किस्मत कभी कभी बहादुरों का ही साथ देती है और आज के दिन का बहादुर खिलाड़ी नदीम दायरेकर है। यकीनन आधा अधूरा चांस था लेकिन मिस हुआ। 1 रन मिला नदीम को। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 21। दर्शन टू चैतन्य, अच्छा शॉट खेला, गेंद जा रही है लंगवान की जानिब। फील्डर है वहां पे, अच्छी फील्डिंग। चैतन्य को 1 रन मिलेगा। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 22। इस ट्रैक पर अब एक नामचीन खिलाड़ी नदीम दायरेकर। दर्शन भी कुछ आहिस्ता आहिस्ता बैकफुट पर जाकर कट किया। वाह, क्लास का शॉट। इस शॉट को बनाना पड़ता है। बैकफुट पर जाकर अपने बल्ले का मुंह खोला, एच पे लिया और पॉइंट के ऊपर से सीधे चार के साथ स्कोर मसले का 26। अच्छी गेंद, काफी अच्छे टांगों में गेंद डाली थी। धीरे से उसको खेल दिया लगवान की जानिब। नदीम जानते थे कि इस गेंद पर अगर बड़ा शॉट मारूं तो पकड़ा जाऊंगा बाउंड्री के ऊपर। वो हर चीज को जानते, हर खेल को जानते हैं। धीरे से खेला 1 रन के लिए। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 27 पे 27। फिर इस ट्रैक पर चैतन्य पाटिल दर्शन का सामना करेंगे। अभी तक मैच मैं तो कहूं 50-50 पोजीशन में। क्लास का शॉट, वाह, एक्स्ट्रा कवर के ऊपर से फुल टाइमिंग, फुल पावर। जब आवाज सुनाई ना तभी पता चला कि सौदा हुआ है बल्ले और गेंद के बीच में। सीधे 6। से मैच को देख रहे हैं। बैकफुट पर जाकर कट किया, अपर कट मारा, 8 अगेन। वाह, क्लास का शॉट।
शॉट टेक स्क्रीन के ऊपर, क्रिकेट का सबसे बेस्ट शॉट जो स्ट्रेट ड्राइव रहता है स्क्रीन के ऊपर, यानी किसी को चांस नहीं। उसके बाद सबसे बड़ा शॉट, उस शॉट को बनाया जाता है अपने कदमों का इस्तेमाल करके। बैकफुट पे गए थे नदीम दायरेकर और शॉट किया था पॉइंट के ऊपर से सीधे 6। ये 2-6 के साथ स्कोर पहुंचा है एफजे बिल्डर मसला 45 पे 45। दिस इज द थर्ड ओवर प्रोग्रेस। फिर बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास किया था, लेकिन टाइम नहीं कर पाए नदीम दायरेकर, गेंद मिस कराए, गेंद गई सीधे विकेट के पास। कोई स्कोर में इजाफा नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ 45। प्रथमेश ये भी एक हरपन मौला खिलाड़ी है। स्लोअर गेंद को परख लिया, जांच लिया था और भाप भी लिया था और खेला है मिड विकेट के ऊपर से। क्लियर करो, इट्स अ 6। नदीम दायरेकर, इट्स अ 6। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद बीत कराया। स्कोर पहुंचा है 3 ओवर के बाद, 3 ओवर के इख्तिताम के बाद 57 पे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर्स स्कोर इज 57। नदीम दायरेकर भाई अरसलान पल्लवकर, ये एपी लाल पे दर्शक देखो, कोई छत पे खड़ा है, कोई बिल्डिंग एक ऊपर के जो एफजे कंस्ट्रक्शन वाले की जो बिल्डिंग बनाए वहां से मैच देख रहे हैं। और मेरी तरफ से आपके लिए सल्यूट है, क्योंकि आप नहीं है तो मैच नहीं है। Cloud9 की और वहां से मैच देख रहे पीछे से। लेकिन इस बीच में नदीम दायरेकर और चैतन्य पाटिल को बताना चाहूंगा कि अल्ताफ काजी यहाँ स्टेडियम में बैठे हुए हैं, अगर उसके पास कोई 6 मारता है तो 5000 का इनाम है। भाई ले मारो तो शाम का डिनर अच्छा होगा। प्रणव आखिरी ओवर, क्लास की टाइमिंग भाई, टाइमिंग है मेरे पास, पावर कम टाइमिंग ज्यादा, सिर्फ उसको नजाकत भी थी, सीधा खेला मिड ऑफ के ऊपर से 8 6। मसला ये लकी ग्राउंड है, इरशाद दायरेकर जानते हैं कि उनके लिए काफी लकी ग्राउंड है, लेकिन मोहपुरा ने भी हिम्मत नहीं हारनी है। उनके पास भी तुषार है, प्रथमेश है, मनोज है, रोहित है, बड़े बड़े बल्लेबाज है, लेकिन मैच को नियंत्रण में रखना है। इस ओवर में चैतन्य पाटिल
चैतन्य पाटिल नाम है मेरा, फाइल लेग की दिशा में 8-6। वाह, क्लास की बैटिंग। चैतन्य पाटिल, अल्ताफ काजी जानते होंगे अल्ताफ काजी कि हमारे भारत के टीम के संदीप पाटिल थे, वो घुटनों को झुका के शॉट खेलते थे और वही शॉट खेल रहे चैतन्य पाटिल फाइल लेग की दिशा में 6 रन। 73। शॉट पिच गेंद ऑफ बाहर से अंपायर ने अपने पाए खोली है, वाइड घोषित किया है। इस एक्स्ट्रा के रूप में 1 रन में इजाफा हुआ, स्कोर पहुंचा 74 पे। नदीम धारेकर 10 गेंदे 30 रन। लेकिन शाम, जो मैंने कहा कि नदी किनारे पास हमारे यहाँ 80 भी चेस होते हैं मनोज, इस बात को सुन लो। और प्रथमेश अच्छा शॉट खेला, दिशा दी गेंद को स्कॉरलेग की तरफ से, अपने कलाई को मोड़ा, देखा गैप है उधर, शॉट खेला स्कॉरलेग की जानिब, सीधे 4। 78। फिर एक बार प्रणव, शॉट पिच गेंद बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास किया था, एज लगा, गेंद गई लंबा की तरफ, 1 रन मिला। दूसरे के लिए भाग रहे, दूसरा रन भी आसानी से पूरा हुआ। मोहल्ला प्रीमियर लीग का जो मैच बचा हुआ है, आखिरी मैच कल सुबह 9 बजे खेला जाएगा। आसिफ बाटपरकर, अबरार काजी इस बात को नोट करें। रईस शेख भी इस बात को नोट करें, कैप्टन है। फुल लेन की गेंद थी और खेला उस शॉट को स्क्रीन की तरफ। 86 रन बनाए एफजे बिल्डर मसला ने, 87 का टारगेट दिया है। अरसलान और फहीम ने तो कहा था कि 80 यहाँ चेस होते, यहाँ तो 80 से बढ़कर और 7 आ चुके। लेकिन क्रिकेट है, क्रिकेट हर गेंद पे रंग बदलता है, कब क्या होगा मुझे पता नहीं, कौन जीतेगा कौन हारेगा यकीनन मुझे पता नहीं, लेकिन खेल बहुत बड़ा होगा, ये मैं जानता हूं कि खेल बहुत बड़ा। कि इतनी छोटी उम्र में 2 आइकॉन को बॉलिंग करना कोई आसान बात नहीं है। बहुत अच्छी बॉलिंग की आपने बेटा, भगवान तुम्हारा भला कर, तुम आगे चल के बहुत अच्छे बॉलर बनोगे। ये जो करेज होता है ना, जो डेडिकेशन होता है, यही प्लेयर बनाता है। और मैं चैलेंज देता हूँ, आने वाले 2-4 साल में ये बच्चा अपना गांव का, अपने तालुका का नाम रोशन करेगा। थैंक यू। हेलो चेक, हेलो तर नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे।
मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित असणारे आमचे सगळेच क्रीडा रसिक आणि मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असणारे सगळे आमचे खेळाडू आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे आदरणीय मान्यवर एपी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय। तिसरा दिवस गाव टू गाव फॉर्मॅट चे हे संपूर्ण आपण जर पाहिलं तर सामने या संपूर्ण आपण पाहतोय बॅनर्स, त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग दाखवले जातात एपी लाईव्ह इव्हेंट वरती। एक दमदार स्पर्धा, चांगला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय। मास्टर कॅमेरासाठी मास्टर माइंड स्वतः सतीश जाधव आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर साइड कॅमेरासाठी मौज आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर अजून एक साइड कॅमेरा आहे त्याच्यासाठी अजलान आपण पाहतोय आणि ॲज अ ऑफिशियल स्कोरर ऑनलाईन सुहेल तोडीलकर आपण पाहतोय। त्याचबरोबर ऑपरेटर आणि ऍक्शन रिप्ले साठी सुहेल ईसाने आपल्याला पाहायला मिळतात। या पंचांचा ग्रीन सिग्नल आला, मॅच इज ऑन, लेट्स प्ले। ऑन फील्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील अमित सर आणि नंदू सर। बॉटल इथे यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकाचा पहिला बॉल चौकार। यस, या मैदानाचा इतिहास आहे। बॉलिंग मार्क वरती चैतन्य पाटील आहे ऍज अ आयकॉन आणि त्याच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल वरती चौकार आलाय। बॅटिंग करत असताना प्रथमेश, सुरुवात प्रत्येक वेळेला त्याने षटकारानं केली होती, आता चौकारानं पण हरकत नाहीये। ओहो हो हो, हा वेग हा वेग हा वेग आहे चैतन्याचा, हा वेग आहे टाकी गावाचा, हा वेग आहे त्या रायगडाचा। तोच गोलंदाज चैतन्य पाटील आज ऍज अ ऑलराऊंडर सकाळच्या 17 पासून त्यानं पाटलांचा बोलबाला या मैदानावरती ठेवलाय। अगदी 2 चेंडू आताही हाताळले, 4 धावा आल्या, तिथे पहिला चौकार होता, तदनंतर लगेच डॉट। पहा आता कमी गतीचा फसवा, फसवलंय, काय केलंय काय केलं, अप्रतिम अप्रतिम। मी कौतुक करेल चैतन्याचं, कारण की बघा पहिल्या बॉल वरती चौकार आला, दुसऱ्या बॉल वरती जो वेग होता ना तो तिसऱ्या बॉल वरती तो वेग पूर्ण काढून घेतला आणि तिकडे मात्र फसवलं होतं। पण कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर धावण्याच्या नादामध्ये रन आउटची मिळतीये इथे पहिली विकेट। नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रोहित दाखल होताना पाहायला मिळतील ऍज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये रोहित आहेत आणि निश्चितपणे रोहितला चांगला खेळ इकडे मात्र करून दाखवावा लागेल। पुढचा बॉल स्ट्राइकला प्रथमेश, कमी गतीचा बॉल, बॅटच्या जवळ जवळ शिखर जवळ आला होता बॉल, पण तो सुद्धा चाललाय फाईन लेगच्या दिशेला, वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे। या वेळेला 4 धावा। चौकार येताना पाहायला मिळत आहे। चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वधारताना आपण बघतोय। टीमचा धावफलक 8 आकड्यावरती। प्रथमेशला जीवनदान दिलंय, तो अगदी प्रथमेश या मॅच मध्ये घातक ठरू शकतो, कारण की तेवढी ताकद त्याच्याकडे आहे। आणि या खेळपट्टीचा इतिहास सुद्धा असा आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप सारा धावा चेस होतात। स्विच हिट, अप्रतिम अप्रतिम फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे। सेकंड इनर दुसरा चौकार। चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती आपण पाहतोय। बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येतात त्याचं ज्वलंत उदाहरण, कारण की चैतन्य पाटीलच्या अगेन्स्ट मागच्या 2 मॅच मध्ये जास्तीच्या धावा आल्याच नव्हत्या। यदा कदाचित हे त्याचं सर्वाधिक महागड षटक असावं। समोर मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगली फील्ड आपल्याला पाहायला मिळते, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। हे संपूर्ण व्यासपीठ आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जाते एपी लाईव्ह इव्हेंट
फहीमभाई कुंडीवकर या स्पर्धेचे मुख्य जनक, त्यांच्या समवेत एपी लाईव्ह इव्हेंटचे मुख्य जनक म्हणजे अर्सलन पल्लवकर आणि त्याचबरोबर हे संपूर्ण आमचं व्यासपीठ अगदी मान्यवरांच्या मांदियाळीने खुललेलं आपल्याला पाहायला मिळते हे सुंदर मैदान। आणि निश्चितपणे या मैदानावरती चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना, हे सगळे काही बॅनर्स आपल्याला दाखवले जातात। वजीरभाई कुंडीवकर मित्रमंडळ आयोजित क्रिकेट टुर्नामेंट 5वं पर्व, आज पहिला दिवस 5 दिवसांमधला, जिथे गाव टू गाव फॉर्मॅट म्हणजे 10 खेळाडू गावचे तर 1 खेळाडू ऑल इंडिया ओपन आयकॉन। आणि आज सगळ्यांना अपेक्षित नव्हतं आणि मी तर म्हणेन महाडकरांना संपूर्ण अपेक्षित नव्हतं एवढी मोठी स्पर्धा वजीरभाई कुंडीवकर मित्रमंडळांनी भरून दाखवली आहे। मग अपेक्षित नसणारे आयकॉन सुद्धा येणार आणि त्याच्याहून मोठे आयकॉन या स्पर्धेला भेट द्यायला येणार आहेत ते मात्र शंका नाहीये। कारण की आज आपण पाहिलं भूषण गोळे, त्याच वेळेला मसूद गजगे सुद्धा यांना सुद्धा आपण पाहिलं, विकी भोईर यांना आपण पाहिलं, त्याच वेळेला रोहित मैदानावरती खेळतात, चैतन्य पाटील आपण पाहतोय, सगळेच मोठे मोठे आयकॉन या स्पर्धेला भेट दिलं पहिल्याच दिवसामध्ये। अजून 4 दिवस बाकी आहेत, तिकडे सुद्धा मोठे मोठे आयकॉन तुम्हाला बघायला मिळणार। समोरचा बॉल फटका अप्रतिम आहे, दर्जेदार आहे, दिमागदार आहे, लॉंग ऑन ला हा षटकार आहे, सिक्सर। टीम षटकार आलाय, 17 बॉल मध्ये 68 धावांची गरज, मोठं टार्गेट आहे। याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता, बॉल मात्र तिकडे लॉंगॉनच्या दिशेला चाललाय, फिल्डर वेगाने येताना पाहायला मिळतात, एकच धाव मिळते। आता सिंगलनं काम चालणारच नाहीये, कारण की तुम्हाला मोठ्या उंच उंच शिखरांवरती पोचायचं आहे ना, तर मात्र टार्गेट तेवढं करावं लागेल, प्रत्येक बॉलरला टार्गेट करावं लागेल, प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागेल। कमी गतीनं टाकलाय, चांगला बॉल पाहायला मिळतं, रोहितला फसवलंय। काय कोण खेळाडू रोहित मैदानाच्या आतमध्ये शांत राहिलाय, इथे गोलंदाजीसाठी आपण खाली त्यांना पाहतोय, अनुभव त्यांच्याकडे सुद्धा, टप्पा पडल्यानंतर समोरून बॉलला वळण दिलंय, हे महत्वाचं आहे। कमी गतीनं वळण, फसवा चेंडू, डॉट बॉल आला, त्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा खाली। या वेळेला रोहितचं आक्रमण झालंय, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, अगदी लांब पल्ल्याचा हा मोठा षटकार। चौदा बॉल आणि 61 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। 14 बॉल मध्ये 61 धावांची गरज आपण पाहतो आतापर्यंत, एक रंगतदार आणि रोमहर्षक सामना। पुढचा बॉल पुन्हा खाली, ओ याही वेळेला बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलाय तिकडे पार्किंग प्लॉट मध्ये, अप्रतिम दुसरा षटकार। तेरा चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता। 13 चेंडू मध्ये 55 धावा। बऱ्याचशा वेळेला आपण एखाद्या वैयक्तिक बॅटरचा विचार केला ना, तर हाफ सेंचुरी मध्ये होताना पाहायला मिळाला, सर्वाधिक फास्टेस्ट हाफ सेंचुरी जर कंप्लीट केली तर याही धावा होतील। आणि त्याच टार्गेटनं किंवा त्या वेगानं आतापर्यंत रोहितनं बॅटिंग करायला सुरुवात केली, प्रथमेश सुद्धा खेळतोय, पण आता त्याला अजून मोठे फटके खेळावे लागतील। खाली पुढचा बॉल घेऊन षटकातील शेवटचा बॉल असेल, यावेळेला मोठा फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, कुठे चाललाय बॉल, मिड विकेटला, नदीम दायरेकर, वाह काय फिल्डिंग केली आहे। एक धाव तिकडे निश्चितपणे मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाईल का? नाही नाही नाही, इथे जर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला असताना तर या मॅच मध्ये अजून मजा आली असती।
आणि ती मजा येईल, कारण की मॅच अजून संपली नाहीये. कारण की 12 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये 33 धावा बनल्या, पण 12 बॉल मध्ये इथून पुढे 54 धावा तर बनवायच्यात. काय फिल्डिंग, नदीम डायरेक्टर टीमचा कर्णधार आहे. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मसा संघ आपण म्हणूया की 2 आयकॉन खेळाडू घेऊन मैदानावरती उतरलेत. कारण की नदीम म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा बराचसा प्रवास ऍज अ आयकॉन म्हणूनच केलाय. 12 बॉल आवश्यकता 54 धावांची, 12 चेंडू 54 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षक वर्ग अजूनही आमच्या आतुरतेने वाट बघतात. यस, बॉल पाठवा मैदानावरती, बॉल पाठवा. प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे या मैदानावरती कधी कुठला इतिहास कसा पलटेल ना याचा काही नेम नाहीये. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, एक ओव्हर सामन्याचं चित्र पलटून लावते. आणि ती ओव्हर आता इथली पुढे बघायला मिळेल का? बॉल 12 बॉल मध्ये 54 धावा बनवायच्या. महत्वाचं षटक आहे. मसा संघ खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलाय. मागील मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगली होती. ही मॅच रंगेल का? मोप्रे 11 त्यांच्याकडे सुद्धा वेगळी ताकद आहे, दाखवावी लागेल. फुल टॉस होता, इकडे काय घडलंय? लेग बिफोर LBW स्वरूपाची ही विकेट येताना बघायला मिळतीये. धक्का मिळेल हा दुसरा. रोहित बाद रिव्ह्यू, बॅटिंग रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल विकेट, फलंदाज बाद असेल. आता बॅटिंग टीम साठी रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे. इथून पुढे 11 बॉल मध्ये तुम्हाला कंपल्सरी धावा बनवाव्या लागणार त्या 54. आणि मग इथून पुढे ऑन फील्ड अंपायर डिसिजन तो देतील, तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मान्य करावा लागेल. कारण की प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू दिले. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली तर मात्र यदा कदाचित जर एक बॉल मध्ये किती धावा हव्या असतील, म्हणजे 5, 4, 2 अशी मॅच जर शेवटच्या क्षणापर्यंत रंगली तर मैदानावरती जो अडथळा टॉवर त्याला जर बॉल लागला तर मग तो डेड असेल, किंवा वायरला बॉल लागला तरी तो डेड असेल. आणि अशा नॉर्मल जी मॅच चालू असेल, नॉर्मल इनिंग असेल, त्याला जर लागला जर वायरला बॉल तर मात्र तो वायरला लागून षटकार गेला तर षटकार ग्राह्य धरला जातोय. जर कॅच पकडली तर विकेट नाहीच आहे, पण धावून जेवढ्या धावा काढल्या जातील तेवढ्या धावा मोजल्या जातील. ही सगळी स्पर्धेची नियमावली आहे. मोठा फटका मारायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, पण बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. तिथे सुद्धा आपण पाहिलं तर एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. आणि आता हळूहळू का होईना मसाळकरांचा बोलबाला या मॅच वरती होतोय की काय? कारण की 10 बॉल मध्ये 53 धावा थोडं कठीण आहे या मॅच मध्ये मोप्रे 11 ला येणं. कारण की पहिल्या डावामध्ये केलेल्या चुका त्या अंगलट आल्या थोड्या का होईना. ओ फटका चांगला, आम्ही मॅच सोडणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आमचा थाट वेगळा, आमचा क्लास वेगळा, हे दाखवत असताना प्रथमेशच्या बॅट मधून सिक्सर. चाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतात. 9 बॉल मध्ये 26 वरती खेळतात बॅटिंग करत असताना प्रथमेश. आणि आता इथून पुढे टीम साठी 9 बॉल मध्ये 47 धावा हव्यात, ज्या आतापर्यंत 15 बॉल मध्ये सुद्धा जमल्या नाहीयेत. कारण की 15 बॉल खेळली टीम 40 धावा आहेत. ओ मोठा आणि लांब सुद्धा, बराच लांब. आजच्या दिवसातील यदा कदाचित सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार.
8 चेंडू आणि 41 धावांची गरज. 8 चेंडू 41 धावा. मॅच अजून संपली नाहीये, कारण की मी आवर्जून सांगेन, मी एक मॅच अशी बघितली जिथे 6 बॉल मध्ये 42 धावा झाल्या होत्या, तर इथे 8 बॉल मध्ये 41 तेवढंच अशक्य नाहीये. पण तेव्हा वेळेला त्या मॅच मध्ये त्या एका ओव्हर मध्ये बरेचसे नो बॉल आणि एका वेळेला 3 बॉलर वापरायला लागले होते. तो वेगळाच इतिहास राहिला होता. सिंगल आली आता 7 बॉल मध्ये 40 धावांची गरज. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचंच आहे. इथे मोठा फटका आला तर मजा येईल. ओ बॉल चांगला होता, बॉल चांगला होता, फुल टॉस बॉल. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेला बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. मॅच मध्ये आता आपण जर विचार केला तर 6 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 40 धावा. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय स्पीडअप घ्या, कारण की या स्पर्धेला सगळ्यांनीच हजेरी लावली. सगळे आमचे मान्यवर आले, सगळे प्रेक्षक वर्ग आले. समालोचन कक्षामध्ये समालोचक बरेचसे आपण पाहतोय. त्याच वेळेला पंच सुद्धा सगळे आले आणि त्याच वेळेला पाऊस सुद्धा आला. म्हणजे ह्या स्पर्धेसाठी सगळे येऊन गेलेत. आणि निश्चित येणाऱ्या 3 दिवसामध्ये अजून सगळे खेळाडू सुद्धा इकडे येतील. मग ते आयकॉन आणि गावचे सुद्धा, म्हणजे कोणच राहणार नाही या स्पर्धेला येण्यासाठी. या वेळेला मिनी हेलिकॉप्टर लँड झाला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चौका. पाच चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 5 बॉल 36 धावांची गरज या संपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला प्रथमेश सलामीला आलाय. एका जीवनदानाच्या साह्याने तो खेळतोय, पण आता टीम पूर्णतः बॅकफुट वरती ढकलली गेली आहे. रिव्हर्स. या वेळेला मात्र अनोख्या शैलीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स 4 धावा. चार चेंडू आणि 32 धावा. 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. उडान सिंग डाऊन. पुढे सरसावत फटका खेळायचा होता. चैतन्यने तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आता 3 बॉल आणि 32. प्रत्येक बॉल वरती जर 10-10 धावा आल्या तरी सुद्धा मॅच जिंकली जाऊ शकत नाहीये. प्रयत्न खूप चांगले केले मोपरे 11 थोडे प्रयत्न कमी पडले. आणि मी म्हणेन ही हंगामाची सुरुवात आहे, तर इथे झालेल्या चुका आणि त्या चुकांमधून मिळेल तो तुम्हाला अनुभव, तो मला वाटतं 2025-26च्या हंगामासाठी खूप चांगला राहील. काहीतरी नवीन या केलेल्या चुका सुधारत तुम्ही पुढे जाल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि निश्चितपणे येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही सुद्धा याच मैदानावरती भले पुढची स्पर्धा होईल तिकडे टॉप 4 मध्ये जाल यात ते मात्र शंका नाहीये. कारण की ही क्वालिफायची मॅच आहे. दिवसभर घाम गाळून केलेली मेहनत आज मात्र या शेवटच्या मॅच मध्ये काही बॉल मागे थोडी दुःख देऊन जाते. कारण की आपण म्हणतो ना, हंगामाची सुरुवात दमदार राहिली की हंगाम सुद्धा चांगला जातं. मी म्हणेन हंगामाची सुरुवात लडखडत झाली ना की शेवट गोड होतो. प्रत्येक संघ चांगला आहे, प्रत्येक संघाची बांधणी चांगली आहे आणि त्याच्याहूनही स्पर्धा चांगली आहे, म्हणून चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेला खेळण्यासाठी उपस्थित आहेत. शॉर्ट पिच छाप ट्रॅकर इकडे चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय वजीरभाई कोंडीवकर मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये एफजे बिल्डर्स म्हसळा टीम टॉप
फॉर्म आणि त्याचा वेगळाच क्लास आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला. प्रथमतः अभिनंदन चैतन्य. 2 शब्द फक्त महाडकरांना तुझा आवाज ऐकू दे, कारण की तुझ्या बॅटचा आवाज तर सगळ्यांनीच ऐकला. चैतन्य बॅट न बोलतो, तो माईक वरती बोलत नाही, कारण की त्यानं आज दाखवून दिलं. खूप छान खेळलं अभिनंदन, खूप छान वाटते ट्रॉफी. अशा खूप साऱ्या ट्रॉफी तुला मिळत राहू अशा मी आशा बाळगतो. आणि आजचा महत्वपूर्ण दिवस संपला असं आपण इथे जाहीर करूया आणि उद्या भेटूया ठीक 9 वाजता AP लाईव्ह इव्हेंट वरती. थँक्यू.